ओके. सो आपण सायन्स 1चा हीट हा टॉपिक स्टार्ट केला आहे. 5वा टॉपिक. काल आपण रेग्युलेशन आणि थोडंसं वॉटरविषयी बघितलं की फ्युजन बघितलेलं, वेपरायझेशन बघितलं. आज आपण एक त्याच्याच पुढचा टॉपिक स्टार्ट करूया 64 पेजवर. दॅट इज नोन ॲज द ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. ॲनोमलस म्हणजे काय म्हणतात, विचित्र. ॲनोमलस म्हणजे काय, विचित्र. सो ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर आपण, आणि ते प्रूव्ह करण्यासाठी खूप अपार्ट आहे. जसं मी तुम्हाला बोललो होतो की पहिल्याच पेजवरती एक्सपेरिमेंट आला, त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल. आता इथे पेज नंबर 65वर खूप अपार्ट आहे, त्याच्यावर पण तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. फक्त हे प्रॅक्टिकल प्रत्येक शाळा देते असं काही नाही. काही शाळा देतात, काही शाळा देत नाही. ठीक आहे. सो आपण ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्या धड्यातला 4 पार्ट समजा की ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरवर 2 ते 3 प्रश्न. एक म्हणजे व्हॉट इज ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, तर पाण्याचा असंगत आचरण या विचित्र वर्णन म्हणजे काय. नंतर त्याच्या रिलेटेड एक ग्राफ दिला आहे. ग्राफ देऊन तुम्हाला 3 प्रश्न विचारले, कळलं. नंतर होप अपार्टसची डायग्राम इनकम्प्लीट देतील किंवा त्याच्यावरनं ऑब्झर्वेशन विचार, किंवा होप अपार्टस एक्सप्लेन करा. नंतर ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर जे आहे ते नेचरमध्ये जीव वाचवण्यासाठी कसं काम आहे, किंवा ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरचं नेचरमधलं एक्झाम्पल देऊन त्याचं महत्त्व स्पष्ट करा, हे इम्पॉर्टन्स सांगा. तर असे हे व्हरायटी ऑफ क्वेश्चन एवढ्या ह्याच्यावर येतात, कळलं. सो ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि कोर ऑफ द टॉपिक. सो आता आपण ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर चालू करूया. मध्ये ग्राफ आहे, डायग्राम आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. म्हणजे लाईन टू लाईन बघा. इन जर्नल वेन द लिक्विड इज हिटेड. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं, एक कॉन्सेप्ट सांगा की व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. म्हणजे हे माहीत असेल तर हे टॉपिक समजायला सोपं आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम म्हणजे मराठीत त्याला आकारमान म्हणतात. डेन्सिटी ज्याला मराठीत घनता म्हणतात. व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या गोष्टीने व्यापलेलं क्षेत्र. म्हणजे समजा एखादा तुम्ही डस्टर ठेवलं, त्या डस्टरने किती जागा घेतली, म्हणजे पूर्ण नुसतं खाली इंचवरचा तो पूर्ण पार्ट त्याने एकूण जागा किती घेतली. उदाहरणार्थ ही केस आहे, इथं ठेवलं तर हे सगळं ते व्हॉल्यूम झालं की हे एवढं आकार, कळलं. कारण की क्षेत्रफळ वेगळं. क्षेत्रफळ म्हणजे ही गोष्ट तुम्ही जमिनीवर ठेवली तर फक्त एवढा जो भाग जातो खालचा, ते म्हणजे क्षेत्रफळ. व्हॉल्यूम म्हणजे काय, पूर्ण एवढी जागा जी व्यापली गेली, बरं. म्हणजे एक वीट आहे, वीटने जेवढी जागा घेतली ते म्हणजे व्हॉल्यूम. आणि दुसरं म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता. तुम्हाला माहिती आहे जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं त्याचं वजन काय असणार, जास्त. जेवढी डेन्सिटी कमी तेवढे त्याचं वजन काय असणार, कमी. डेन्सिटी हा तसा मोठा कॉन्सेप्ट आहे, पण लक्षात घ्या की डेन्सिटी जास्त असेल तर एखाद्याचं वजन काय होतं, जास्त. डेन्सिटी कमी असेल तर एखाद्याचं वजन कमी होतं. उदाहरणार्थ मी एकाच आकाराचा, समजा याच आकाराचा खिळा घेतला आणि हा प्लास्टिकचा मार्कर घेतला, तर पेन घेतला. तर खिळा ह्याच आकाराचा आणि हा प्लास्टिकचा मार्कर या, कोणाचं वजन जास्त असणार, खिळ्याचं. का, त्याची डेन्सिटी काय जास्त, कळलं. आणि ह्याचं काय, डेन्सिटी कमी. सो व्हॉल्यूम आणि डेन्सिटीमध्ये हा फरक आहे, किंवा ही गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, जसं जसं व्हॉल्यूम वाढत जातं, एखाद्याचा आकार वाढत जातो, त्याची डेन्सिटी कमी होत जाते, कळलं. आणि एखाद्याची व्हॉल्यूम कमी होत गेला, आकुंचन होत गेलं, त्याची डेन्सिटी काय होते, वाढते. उदाहरणार्थ खिळा पाण्यात टाकला तर काय होतं, पडतो. का, त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी, त्याची डेन्सिटी जास्त. पण समजा तशाच खिळ्याचा किंवा तसा मी चौकोनी लोखंडाचा गोळा पाण्यात बुडला, का, त्याचं जे व्हॉल्यूम आहे कमी आहे, त्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त. मग त्याच लोखंडाच्या गोळ्याला मी मारून 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 चपटा केला एक प्लेटचा, आणि त्याला मी पाण्यावर टाकलं, तर ती पुढेल कसं लवकर. त्यावेळी काय झालं, त्याचं व्हॉल्यूम म्हणजे आकार काय झालं, वाढलं, आणि त्याची डेन्सिटी काय झाली, कमी झाली. त्याचं वजन हलकं असल्यामुळे ते तरंगायला. सो व्हॉल्यूम आणि डेन्सिटी हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, कळलं. सो फर्स्ट व्हॉल्यूम म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीने व्यापलेलं क्षेत्र,
त्याने जागा किती घेतली त्याला व्हॉल्यूम म्हणतात. डेन्सिटी म्हणजे एक घनता. मी त्याला वजनाची संबंध नाही तर सांग की जेवढी डेन्सिटी जास्त तेवढा त्याचं वजन जास्त, जेवढी डेन्सिटी कमी तेवढं त्याचं वजन कमी. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम आणि डेन्सिटीमध्ये संबंध आहे का? तर आहे की जर व्हॉल्यूम वाढलं, आकारमान वाढलं तर डेन्सिटी काय होते? कमी. आणि जर व्हॉल्यूम कमी झालं तर डेन्सिटी काय होते? वाढते. सिम्पल एक एक्झाम्पल घ्या ना. समजा मी एक माचीस आहे, एका माचीसमध्ये भरून आपण काय केली? रेती घेतली, बरोबर. आता ती रेती मी एक माचीसमध्ये मावते ठेवतो. ती रेती मी माचीसपेक्षा छोट्या बॉक्समध्ये टाकतो, तर तिथे काय होणार? प्रचंड होणार, म्हणजे डेन्सिटी काय होणार? हाय होणार, वजन वाढणार. तर तीच माती मी काय केलं? एका प्लेटमध्ये पसरवली, कागदाच्या प्लेट. त्याचं वजन काय होणार? कमी होणार. व्हॉल्यूम कमी झालं की त्याची डेन्सिटी काय होते? वाढते. आणि त्यामुळे त्याचं वजन वाढतं. व्हॉल्यूम जास्त झालं तर डेन्सिटी कमी होते, त्याचं वजन काय होतं? कमी होतं. तर असं व्हॉल्यूम आणि डेन्सिटी हे दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, बरं. जेव्हा हा टॉपिक आता आपण स्टार्ट करतो लेक्चर, तर ह्याच्या आधी व्हॉल्यूम आणि डेन्सिटी हा कॉन्सेप्ट क्लिअर करू. कळलं? व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, डेन्सिटी म्हणजे घनता. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगायचं की कुठल्याही लिक्विड वस्तूला, बरोबर, तर किंवा सॉलिड, लिक्विड, गॅस, कुठल्याही वस्तूला जेव्हा आपण हीट देतो, तर हीट दिल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम काय होतं? वाढत जातं, पसरत जातं. उदाहरणार्थ बर्फाला हीट दिली तर पाणी झालं, ते पसरलं. पाण्याला हीट दिली त्याची वाफ झाली, ते काय झालं? पसरलं. सो कुठल्याही लिक्विडला जेव्हा तुम्ही हीट देता तेव्हा ती काय होते? त्याचं व्हॉल्यूम वाढतं. व्हॉल्यूम काय? तो वाढतं. ती गोष्ट करते पसरतं. व्हॉल्यूम वाढतं म्हणजे काय? त्याचं वजन काय होणार? कमी होतं, बरोबर. पण पाण्याचं ॲनॅमोलिस बिहेवियर म्हणजे असंगत आचरण, त्याला आपण विचित्र वागणं असं सांगतो की जेव्हा तुम्ही 0 डिग्रीला पाणी असतं किंवा बर्फाचं पाणी होतं 0 डिग्रीपासून जेव्हा त्याला हीट देतात पाण्याला, तर पाणी काय व्हायला पाहिजे? नॉर्मली उसरायला पाहिजे, बरोबर. पण 0 ते 4 डिग्रीमध्ये जसं जसं तुम्ही तापमान देत असतं 0, 1, 2, 3, 4, त्याचं व्हॉल्यूम कमी होत जातं, बरोबर. आणि त्याचं वजन वाढत जातं. आणि 4 डिग्रीला त्याचं व्हॉल्यूम सर्वात कमी असतं, बरोबर. आणि वजन सर्वात जास्त असतं. 4 डिग्रीला जे पाणी असतं त्याचं वजन सर्वात जास्त असतं. म्हणजे आता एक लॉजिकली म्हणजे कॉमन सेन्स आहे की कुठल्याही वस्तूला जेव्हा मी हीट देतो तर ती पसरायला पाहिजे, बरोबर, बरोबर. त्याचा व्हॉल्यूम वाढला पाहिजे. तर पाणीचा व्हॉल्यूम न वाढता त्याचा व्हॉल्यूम काय होते? कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजे कमी होतो आणि त्याचं वजन वाढत जातं, बरोबर. नंतर 4 डिग्रीच्या नंतर परत नॉर्मल बिहेव करतो. 4 डिग्रीनंतर त्याला तुम्ही टेम्परेचर दिलं 5-6, त्याचं व्हॉल्यूम वाढत जातं आणि त्याचं वजन कमी होतं. आणि 1 डिग्रीला तुम्हाला माहिती आहे पाण्याची वाफ होते, बरोबर. तर हेच आहे पाण्याचं असंगत आचरण. तर ज्याला आपण म्हणतो ॲनॅमोलिस बिहेवियर ऑफ वॉटर. बरोबर. आज आपण हा एकच टॉपिक घेणार आहे, पण म्हणजे तुम्ही अंदाजाला तर महत्त्वाचं आहे. एक्झामिनर काही ना काही क्वेश्चन ह्याच्यावरनं टाकत जातो. मी प्रश्न पण सांगितले त्या सांगत आलो की काय काय. ठीक आहे. सो हा टॉपिक वाचण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. एक व्हॉल्यूम म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे काय, आणि शॉर्टकट म्हणून सांगा ॲनॅमोलिस बिहेवियर ऑफ वॉटर. की कुठल्याही वस्तूला तुम्ही जेव्हा हीट देता, जेव्हा पाण्याला हीट देता, तर ते काय झालं पाहिजे? एक्सपांड झालं, पसरलं पाहिजे, प्रसरण पावलं, एक्सपान्शन झालं. जसं टेम्परेचर वाढत आहे 0 डिग्रीपासून 1 डिग्री, 1 डिग्रीपासून 2 डिग्री, 2 डिग्रीपासून 3 डिग्री. पण काय होतं आहे की 0 डिग्रीपासून 1 डिग्री असताना ते पसरण्याचे जे आकुंचन पावलं, 2 डिग्रीला अजून आकुंचन पावलं, 3 डिग्रीला अजून आकुंचन पावलं, 4 डिग्रीला अजून आकुंचन, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, एक्सपान्शन. आणि जेवढं व्हॉल्यूम कमी होणार ते तुम्हाला पहिलं सांगितलं, त्याची डेन्सिटी काय होणार? घनता वाढ. आणि डेन्सिटी जेवढी हाय तेवढं त्याचं वजन जास्त. म्हणजे 4 डिग्रीला पाणी सर्वात जास्त जड असतं, कळतं. मग तुम्हाला विचार की पाण्याचं वजन डेन्सिटी सर्वात हाय कुठे? 1 डिग्रीला, 2 डिग्रीला, 3 डिग्रीला का 4 डिग्री? तर 4 डिग्री. तुम्हाला विचार 4 डिग्रीचं पाणी सर्वात जड आहे का 3 डिग्रीचं जड आहे? ऑफकोर्स 4 डिग्री. आणि तुम्हाला विचारलं 3 डिग्रीवालं पाणी सर्वात जास्त जड आहे का 2 डिग्रीवालं सर्वात जड? सिम्पल आहे, 2 डिग्रीपेक्षा 3 डिग्रीवालं पाणी जड आहे, कळलं. सो असा हा टॉपिक आहे. मोरल ऑफ द स्टोरी सांगली. आता आपण नीट बघूया की हा टॉपिक आहे ॲनॅमोलिस बिहेवियर ऑफ वॉटर.
टॉपिक स्टार्ट करूया. 64 पेज. Anomalous behavior of water. In general, when liquid heated up to the certain temperature, it expands, and when the cool, it contracts. बरोबर. त्यांनी काय सांगितलं, जनरली कुठल्याही लिक्विडला जेव्हा तुम्ही हीट देता तर ते एक्सपांड होतं, पसरतं. आणि जेव्हा तुम्ही हीट काढून देता, जेव्हा थंड करता, तर त्याचं काय होतं, व्हॉल्यूम कमी होतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं. However, show the special and exceptional behavior. If we heat the water 0 to up to 4 degrees, it contracts instead of expanding at 4 degrees Celsius. Volume is minimum due to the contraction. If the water heated further, it expands and its volume increases. The behavior of water between the temperature 0 degree to 4 degree called the anomalous behavior of water. मग त्यांनी हे सांगितलं. पण वॉटरचं वेगळं आहे. वॉटरला तुम्ही 0 डिग्रीपासून जेव्हा हीट करत जाता, बरोबर, 0 डिग्रीपासून काय होतं, हीट करत जाता. जसं जसं तुम्ही हीट करता 0 ते 4 डिग्री, तेव्हा ते काय होतं, एक्सपांड व्हायच्या आधी कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि जसं कॉन्ट्रॅक्ट होत जातं त्याचं व्हॉल्यूम काय होतं, कमी होतं, आणि ते काय होतं, हेवी होतं. तर त्याची डेन्सिटी वाढत जाते. आपण 4 डिग्रीनंतर पुढे गेल्यानंतर ते नॉर्मल बिहेव करतो. म्हणजे 5 डिग्रीला त्याचा व्हॉल्यूम होतो, वाढतो, 6 डिग्रीला वाढतो, 7 डिग्रीला वाढतो, 8 डिग्रीला वाढतो, व्हॉल्यूम वाढत त्याचं वजन हलकं होतं. पण 0 ते 4 डिग्रीमध्ये त्याचं जे बिहेवियर आहे ते ॲनोमॅलस आहे, विचित्र आहे, की तो एक्सपांड होण्याची जी कॉन्ट्रॅक्ट का होतो, कळलं. इट इज कॉल्ड द ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ अ वॉटर. If 1 kg of water heated from 0 degree Celsius and its volume is plotted as function of temperature, we get the graph. मग त्यांनी काय सांगितलं, 1 किलो वॉटर आहे तेव्हा 0 डिग्रीपासून तापवायला सांगतो आणि त्याचं व्हॉल्यूम आणि त्याचं टेम्परेचर याचा एक ग्राफ काढला. व्हॉल्यूम आणि त्याची टेम्परेचरचा एक ग्राफ काढला. तो बाजूच्या पेजवर देता बघा, वरचा. तर तुम्हाला तो ग्राफ आहे ना, तो ग्राफ तुम्हाला देतील आणि क्वेश्चन पण विचारते तुम्ही. आता जर तुम्ही बघितलं तर खालच्या रेषेला एक्स ॲक्सिसला सगळं टेम्परेचर दिलं. तर बघा 0 डिग्री आणि त्याच्या बाजूला वाय ॲक्सिसला त्याचं काय दिलं, व्हॉल्यूम दिलं आहे. व्हॉल्यूम म्हणजे आकार, घनता. तर तुम्ही बघा 0 डिग्रीवरनं 1000.110 त्याचं व्हॉल्यूम होतं. तर 2 डिग्रीला ते कमी झालं, 1005. 3 डिग्रीला अजून त्याचा व्हॉल्यूम आकारमान कमी झालं. आणि बघा 4 डिग्रीला त्याचं व्हॉल्यूम 1000 झालं, म्हणजे सर्वात कमी झालं. पण जसं टेम्परेचर 4 डिग्रीच्या आता वर जातं त्याचा व्हॉल्यूम काय होत चालला, वाढत चालला. मग हळूहळू 10 डिग्रीला बघा त्याचा व्हॉल्यूम वाढत होता. म्हणजे काय, 0 ते 4मध्ये त्याचा व्हॉल्यूम काय होत गेला, कमी गेला. 4ला त्याचा सर्वात व्हॉल्यूम काय होता, कमी. आणि नंतर 5पासून परत व्हॉल्यूम वाढत गेलं. आणि हे 0 ते 4मध्ये जे वॉटरचं जे बिहेवियर आहे की त्याचा व्हॉल्यूम कमी होत जातो, ते कॉन्ट्रॅक्ट होत जातो. व्हॉल्यूम कमी होण्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट होतो, आकुंचन पावतो आणि वजन वाढतो, म्हणजे डेन्सिटी त्याची हाय होते. हे बिहेवियर म्हणजे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर हा असा ग्राफ प्लॉट केला. तर ह्या ग्राफवर क्वेश्चन विचारतो. आता कसं आहे, प्रयोगशाळेमध्ये प्रत्येकाच्या आहे की नाही मला माहीत नाही, होप अपार्टस असतं. शक्यतो असे शिक्षक येतात शिकवताना, हे अपार्ट असतं, बर्फ टाकून तर दाखवत नाही, पण प्रॅक्टिकलला कधी कधी काही शाळा ठेवतात. तर ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरचं प्रॅक्टिकली जर तुम्हाला बघायचं असेल की नक्की आहे काय ॲनोमॅलस बिहेवियर वॉटर, त्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, त्याला म्हणतात होप अपार्टस. होप्स नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांच्या नावाने होप्स अपार्टस नाव देण्यात आलं. तर तुम्ही बघितला पेज नंबर 65वर जो ग्राफ आहे तो कळला तुम्हाला, नाही कळला तर परत विचारा. कळलं की त्यांचं 0 ते 4मध्ये वॉटरचा व्हॉल्यूम काय होत झाला, कॉन्ट्रॅक्ट होत झाला, व्हॉल्यूम कमी होत झाला. व्हॉल्यूम म्हणजे काय, आकुंचन आणि वजन वाढत चाललं. पण 5 डिग्रीपासून परत व्हॉल्यूम वाढत चाललं. आता होप अपार्टस जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये एक बाजूला एक अशी डिस्क आहे, सर्कल, बरोबर. त्याच्यामध्ये बघा एक नाव दिले, फ्रीजिंग मिक्सचर. काय नाव दिले, फ्रीजिंग मिक्सचर. आता फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे काय, जास्त काय नाही तुम्हाला आता तुमच्या जनरेशनला माहिती आहे की नाही, तर पहिलं आहे ना दारावर किंवा असा मटका कुल्फी येते. मटका कुल्फीमध्ये बघा ते कुल्फी असते, ती कुल्फी सॉलिड स्टेटमध्ये राहून तुमच्या कुल्फीवाला बाजूला बर्फ असतो आणि त्या बर्फामध्ये मीठ टाकत असतो. तर बर्फ आणि मिठाचं मिक्सचर जे आहे ह्याचं जे टेम्परेचर असतं त्याचं 0पेक्षा खाली टेम्परेचर असतं. त्यामुळे काय होतं,
ती कुल्फी सॉलिड स्टेटमध्ये असते. कारण की बर्फ हा 0 डिग्रीला तुम्हाला माहिती आहे वितळतो. कळलं? बर्फ आणि मीठ मिक्स केलं तर त्याचं टेम्परेचर -10, 20, 30 असं जातं, 40पर्यंत जातं लवकर. सो ह्याला म्हणतात फ्रीजिंग मिक्सचर. म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मीठ आणि बर्फ यालाच नाव दिलं फ्रीजिंग मिक्सचर. सो इथे फ्रीजिंग मिक्सचर आहे. नंतर 2 थर्मामीटर अटॅच केले. वर जो थर्मामीटर आहे त्याला T2 नाव दिलं आणि खाली जो थर्मामीटर आहे त्याला T1 नाव दिलं. कळलं? सो वरचा थर्मामीटर T2 आणि दुसरा थर्मामीटर T1. ह्या एक्सपेरिमेंटने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की वॉटरचं ॲनॅमिडस बिहेवियर म्हणजे वॉटरचं असंगत आचरण हे चित्र वाटतं काय. ते आता काय झालं तुम्हाला माहिती आहे, होप अपार्टसची रचना म्हणजे बाजूने बघा सर्कल आहे, ते स्टँड आहे असं बरोबर, त्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचर आणि मधून एक असा सिलेंडर गेला बरोबर. ते सिलेंडर पोकळ असतो, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं बरोबर. आता ह्या सिलेंडरमध्ये पाणी भरलेलं आणि त्याच्या बाजूने अशी गोल डिश आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी बाजूला फ्रीजिंग मिक्सचर ठेवलेलं आहे, काय त्याच्यामध्ये बर्फाने. आता ह्या अख्खा जो सिलेंडर आहे तुम्हाला सांगितलं ह्याच्या बाजूने असा गोल सिलेंडर म्हणजे असा आहे की ते बघा डायग्राममध्ये असं दिलं, त्याच्यामध्ये बर्फ आणि पाणी. आता मला सांगा ह्या सिलेंडरमध्ये पाणी, पहिलं पाणी कुठलं थंड, वरचं खालचं का त्या सिलेंडरला आतमधून असणार तिथे सिलेंडरच्या आजूबाजूला जे आतमध्ये पाणी बरोबर की जिथे बर्फाचं मिश्रण ठेवलं ते पाणी पहिलं थंड होतं. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा टेम्परेचर आणि ते पाणी थंड होत असणार, थंड पाणी झालं तर ते काय होतं की सगळं पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते लो होत जातं. तर बघित गेलं तर तिथलं काय होतं टेम्परेचर कमी होत जातं आणि पाण्याचं टेम्परेचर कमी होतं ते थर्मामीटरवर T1 आणि T2वर दिसतं. हळूहळू बघत जातो की खालचा जो थर्मामीटर आहे त्याचं टेम्परेचर लवकर कमी होतं बरोबर, 4 डिग्रीपर्यंत रॅपिडली होतं. पण 4 डिग्रीला कुठे स्टॉप आणि नंतर वरचा थर्मामीटर जो आहे T2 त्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागतं. सुरुवातीला असं वाटतं की आपला जो T1 आहे त्याचं पहिलं 0 डिग्री होतं, पण असं होतं स्पीडमध्ये पहिलं खाली होतं 4 डिग्रीपर्यंत येतं, पण तुम्ही जरा स्टॉप. वरचा थर्मामीटर जो आहे T2 त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि सर्वात पहिला जो T1 थर्मामीटर आहे बरोबर आणि T2 थर्मामीटर आहे, ह्या दोघांमध्ये सर्वात पहिलं T2 जो आहे त्याचं टेम्परेचर 0 आणि त्याच्यानंतर काही वेळाने खाली जो T1 दिला आहे त्याचं टेम्परेचर 0. तर हे असं का कळलं, हे असं का हे आपल्याला ह्याच्यावर बघायचं कळतं. सो हाय होप अपार्टस की सिम्पल आहे, एक मध्ये असा सिलेंडर आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, त्याच्यावरती एक पात्र आहे किंवा एक डिस्क आहे किंवा जिथे आपण असं एक स्टँड लावलेलं आहे की ज्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचर ठेवतात आतमध्ये, तर पोकळ आतमध्ये काय ठेवतात फ्रीजिंग मिक्सचर कळतं. सो आपल्याला आता एक्सपेरिमेंट बघायचा आहे. एक्सपेरिमेंटमध्ये ओके. सो आता आपल्याला बघायचं आहे की होप अपार्टस कसं काम करतं. ठीक आहे, आता मी पहिलं ह्याच्यातून वाचून जातो, मग तुम्हाला डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन देतो की होप अपार्टस. पहिलं कन्स्ट्रक्शन कळलं की एक सिलेंडर त्याच्या बाजूला एक डिस्क त्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचरमध्ये कळलं की काही नाही बर्फ आणि मीठ मिक्स केला की त्याचं टेम्परेचर बिलो 0 डिग्री जातं बरोबर, -10 -20 जातं, ते फ्रीजिंग मिक्सचर. आणि एक 2 थर्मामीटर, एक T1 आहे आणि T2 आहे बरोबर. आणि तुम्हाला सांगितलं की जेव्हा फ्रीजिंग मिक्सचर असं टाकलं जातं तेव्हा पहिलं खालचा जो थर्मामीटर आहे T1 त्याचं टेम्परेचर रॅपिडली खाली जातं, म्हणजे 10 पासून 9, 8, 7, 6, 5, 4 आपल्याला असं वाटतं की 0ला पहिला तोच पोहोचतो. पण एकदा 4 डिग्री झालं की वरचा थर्मामीटर आहे त्याचं टेम्परेचर सर्वात खाली बनतं आणि नंतर सर्वात पहिला 0ला वरचा थर्मामीटर T2 जातो आणि त्यानंतर T1 थर्मामीटर सर्वात नंतर जातो. सो असं का, मग हे एक्सप्लेनेशन होप अपार्टसने दिलेलं आहे. ठीक आहे, आपण आता एक लाईन टू लाईन बघूया, त्यातून एक पार्ट एक्सप्लेन करतो आणि नंतर मग तुम्हाला वाटलं तर एक डायग्राम त्याच्यावर मी एक्सप्लेन करतो.
The anomalous behavior of water can be studied with Hope apparatus. In Hope apparatus, a flat bowl is attached to cylindrical container. It is provision to adjust thermometer above and the below. A flat bowl, cylindrical container, water is filled in the cylindrical container and mixture of ice and salt, that is freezing mixture. During the study, anomalous behavior of water using Hope apparatus, temperature T1 and T2 are recorded every 30 seconds. The temperature as plotted on y-axis and the time temperature on y-axis and time on the x-axis. The graph shown in figure 5.6. पुढच्या पेजवर जर तुम्ही केला नेक्स्ट पेजवर तर एक ग्राफ दाखवलेला आहे. बघू आपण तो ग्राफ. However, as the time passes, T1 of the water lower part of the cylinder decrease fast. बरोबर, जसं टाइम पास होतो तर खालचा जो T1 थर्मोमीटर आहे त्याचं टेम्परेचर सर्वात रॅपिडली कमी व्हायला चालू. while the temperature T2 of water upper part of the cylinder decrease comparatively slow. बरोबर, पण त्याच वेळी त्याच्यावर काय होतं, टेम्परेचर डिक्रीज होतं कंपॅरेटिव्हली स्लोली. कोणाचं? वरचा T2. However, once the temperature T1 of the lower part reaches the 4 degrees Celsius, remain almost stable at that temperature and T2 decrease slowly to the 4 degrees. Thereafter, since T2 start the changing rapidly, it records 0 degree first. After that, lower thermometer T1 record 0 temperature. The point of intersection of two curves show the temperature of maximum DC. मग त्यांनी हे सांगितलं की खालचं रॅपिडली खालचं जेव्हा टेम्परेचर 4 डिग्री येतं तेव्हा स्टॉप होतं. मग हळूहळू काय होतं की वरचा जो थर्मोमीटर आहे त्याचं 4 डिग्री बघा, पण एकदा 4 डिग्री दोघांचं झालं तर वरचा थर्मोमीटर आहे त्याचं टेम्परेचर रॅपिडली डिक्रीज होतं, कमी होतं. हे 4 3, 2, 1 आणि वरचा थर्मोमीटर सर्वात लवकर 0 डिग्रीला पोहोचतो. त्याच्यानंतर काही वेळानं बरोबर खालचा जो थर्मोमीटर आहे T1 तो 0ला जातो. हाऊ कॅन एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन? मग तुम्ही हे काय कसं काय ऑब्झर्व करू? सो हे असं का झालं? बरोबर, वरचा थर्मोमीटर पहिला का 0ला गेला, खालचा का नाही गेला? याला एक्सप्लेनेशन. वी एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन इनिशियली. एक्झाम्पल, middle cylinder lower due to the freezing mixture above. Since the temperature of water decreases, its volume decreases. So, density increases and the water with higher density move downward. Therefore, lower thermometer T1 show rapid fall in temperature. And this continued till temperature of the water become equal to 4 degrees Celsius. ठीक आहे? त्यामुळे काय होतं की हे घाबरू नका, मी तुम्हाला बोर्डवर डायग्राम दाखवून सांगू की त्यांनी काय सांगितलं की तिथलं पाणी थंड झालं. थंड झाल्यामुळे त्याची डेन्सिटी काय झाली, डेन्सिटी कमी झाली. तर डेन्सिटी वाढली, व्हॉल्यूम कमी झाला, त्यामुळे पाणी काय झालं खाली गेलं आणि ते तिथे खाली तळाला जाऊन बसलं. त्यामुळे खालचा टेम्परेचर थर्मोमीटर आहे त्याचं काय झालं, त्याचं टेम्परेचर लवकर खाली झालं. ठीक आहे. सो अशा प्रकारे त्याने एक्सप्लेनेशन. आता हे झालं एक्सप्लेनेशन पुस्तकात. आता मी तुम्हाला समजण्यासाठी बोर्डवर एक्सप्लेनेशन दाखवतो आणि नंतर आपण तो ग्राफ करू. ठीक आहे. एक तुम्ही आता जर तुम्ही बघितलं की तुम्हाला खूप अपार्टमेंट बरोबर. आता जे खूप अपार्टमेंट आहे एक ओके. सो
सो आता हे होप अपार्टस आहे. आता हे होप अपार्टस ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेंडर दिसतं. या सिलेंडरमध्ये वॉटर आहे. ह्याच्यामध्ये काय वॉटर आणि ह्याच्यामध्ये काय दिलं आहे फ्रीजिंग मिक्सर. ह्याच्यामध्ये काय फ्रीजिंग मिक्सर. आता ह्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली नंतर काय होतं ओके. आता काय होतं की फ्रीजिंग मिक्सरच्या इथे सिलेंडरमध्ये जे पाणी आहे ते पहिलं थंड होतं. आता तुम्हाला माहिती आहे हे पाणी पहिलं थंड झाल्यामुळे म्हणजे ह्याचं टेम्परेचर 0 बरोबर. समजा ह्याचं पाण्याचं टेम्परेचर 10 डिग्री बरोबर. 10 डिग्रीपासून 9 डिग्री, 9 डिग्रीपासून 6 डिग्री बरोबर असं होतं. तुम्हाला माहिती आहे तसं त्याचं टेम्परेचर लोअर होणार बरोबर. टेम्परेचर कमी होत जाणार तसं त्याची डेन्सिटी वाढत जाणार आणि व्हॉल्यूम पण कमी होणार. व्हॉल्यूम कमी होणार म्हणजे तो आकुंचन पावणार बरोबर आणि त्यामुळे तो जड होणार. मग हे इथे जे पाणी होतं समजा इथे 10 डिग्रीवालं पाणी होतं इथे 10 डिग्रीचं टेम्परेचर 9. आता 9 डिग्रीवालं जे पाणी आहे ते काय झालं जड झालं. जड झालेलं पाणी वर जाणार का खाली जाणार खाली जाणार. 9 डिग्रीवालं पाणी कुठे गेलं खाली गेलं बरोबर. 9 डिग्रीवालं आता पाणी काय गेलं खाली गेलं बरोबर. आता हे काय आहे ना खाली गेलं. आता मला सांगा हे झालं 9 डिग्री खाली गेलेलं पाणी 9 डिग्री. आता इथे जे पाणी आहे बरं हे पण 10 डिग्री मग हे कुठं हे किती डिग्री 9 डिग्री होणार. हे कुठे जाणार खाली खाली गेलं. मग अशा प्रकारे या सिलेंडरच्या खाली जेवढे पण थर होते ते सगळे 9 डिग्रीचे झाले. आता 9 डिग्रीवाले सगळं पाणी झालं या सिलेंडरच्या खाली. हे जड पाणी असल्यामुळे खाली असणार वर जाणार नाही. आता टेम्परेचर अजून खाली गेलं 8 डिग्री. आता 8 डिग्रीवालं पाणी जड का 9 डिग्रीवालं पाणी तर 8 डिग्रीवालं. मग 8 डिग्रीवालं पाणी सर्वात खाली जाणार. मग इथलं पाणी जे 9 डिग्री होतं ते पण आता 8 डिग्री होणार ते पण खाली जाणार. इथे परत 8 डिग्रीवालं पाणी 9 डिग्रीवालं पाणी खाली जाणार 8 डिग्री 8. मग अशा प्रकारे हे टेम्परेचर 4 डिग्रीपर्यंत खाली जाणार. आणि तुम्हाला माहिती आहे कंडक्शन म्हणजे हे पाणी वर जरी नाही गेलं तर इथली थंडी जी असते थंडपणा तुम्हाला येते कंडक्शन असतं. हीट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते. तसं कोल्डनेस पण होतं. थोडंसं थंडपणा वर पण ट्रान्सफर होणार तेव्हा इथलं टेम्परेचर 10 राहणार ते कुठंतरी 8-7पर्यंत जाणार. पण इथलं जे टेम्परेचर आहे T1चं खालचा जो थर्मामीटर आहे T1 बरोबर तर तो हा जो T1 आहे खाली त्याचं टेम्परेचर 4 डिग्रीपर्यंत आपलं किती 4 डिग्री. आणि 4 डिग्रीचं पाणी तुम्हाला माहिती सर्वात जड असतं. आता ह्याच्या एवढं जड पाणी खालचं 4 काय म्हणजे खालचा थर्मामीटर 4ला स्टॉप. पण आता काय झालं की 4 डिग्रीवालं जड पाणी झालं. आता तर खाली आता पाणी जाणारच नाही कारण की आता काय होणार की हे पाणी जे आहे 4 डिग्रीचं इथे झालं स्टॉप झाल्यानंतर इथून जो थंडपणा आहे तो वर ट्रान्सफर होतो. जोपर्यंत वरचं पाणी आता 4 डिग्रीपर्यंत जातं बरं. मग कंडक्शन ऑफ हीट जसं असतं तसं कंडक्शन ऑफ हीटमुळे किंवा कंडक्शन ऑफ कोल्डनेस वरचं पाणी 4 डिग्रीला येतं. आता 4 डिग्रीचं पाणी सगळ्या सिलेंडरमध्ये जातं. आता तुम्हाला 4 डिग्रीचं पाणी थंड असतं. तर आता काय होणार 4 नंतर हे अजून थंड होतं किती होणार 3. पण मला सांगा 4 डिग्रीवालं सर्वात जड का 3 डिग्रीवालं सर्वात जड. तर 4 डिग्रीवालं सर्वात जड. तर 3 डिग्रीवालं टेम्परेचरवालं पाणी 4 डिग्रीपेक्षा हलकं आहे मग ते खाली जाणार का वर जाणार. तर 3 डिग्रीवालं पाणी जाणार वर. मग वरच्या थर्मामीटरचं 3. आता परत टेम्परेचर 2 डिग्री. तुम्हाला माहिती आहे 2 डिग्रीवालं पाणी जड का 3 डिग्रीवालं पाणी जड. तर 3 डिग्रीवालं पाणी जड. मग 2 डिग्रीवालं पाणी खाली जाणार का वर जाणार वर. वरचा थर्मामीटर 2 डिग्री. असं करता करता वरचा जो पाणी आहे ते 0 डिग्रीला टच होणार. काय होणार 0 डिग्रीला टच होणार. आता एकदा वरचा 0 डिग्री झालं आता वर तर 0 डिग्री झालं. आता काय पाणी वर टेम्परेचर. अशा प्रकारे तो सिलेंडर पूर्ण 0 डिग्रीला जाणार सगळंच पाणी. आणि नंतर मग खालचा थर्मामीटर लास्टला कुठे आहे ना 0 डिग्रीला आहे. मग अशा प्रकारे होपचा जो अपार्टमेंट आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करतो की ॲनामिलस बिहेवियर ऑफ अ वॉटर की होप अपार्टस. मग म्हणजे काय कळलं की आपल्याला एवढं कळतं की जो खालचं जे पाणी
ते नंतर थंड होतं. पहिलं वरचं थंड होतं का? ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता हे जे बिहेवियर आहे हे निसर्गामध्ये कुठं कामाला येतं? तर तुम्हाला माहिती आहे बर्फाळ प्रदेशामध्ये तुम्हाला माहिती आहे की बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ साठतो, नद्या गोठतात, पण आता तिथे राहणारे जे प्राणी ते जगणार कसे? तर तुम्हाला माहिती आहे बर्फाच्या खाली पाणी तसंच असतं. हे कशामुळे होतं? ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. कसं? समजा एक लेक आहे, बरोबर, ते 66 पेजवर लेक दाखवलं. त्याच्यामध्ये पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री झालं. तुम्हाला माहिती आहे 4 डिग्रीचं पाणी सर्वात जड, म्हणजे ते सर्वात जड त्यावर खाली असणं, ते खालीपासून वरपर्यंत 4 डिग्री झालं. आणि आता टेम्परेचर लो होत जातं, 3 डिग्री. आता वरचं जे पाणी आहे, वरचा जो पाण्याचा थर आहे त्याचं 3 डिग्री टेम्परेचर तर 4 डिग्रीचं सर्वात जड, म्हणजे ते पाणी खाली राहणार 4 डिग्रीवर. वरच्या पाण्याचं फक्त 3 डिग्री टेम्परेचर होणार, कारण की ते खाली जाऊ शकत नाही, कारण की ते हलकं आहे. मग 2 डिग्री होणार, 1 डिग्री होणार आणि 0 डिग्री होणार. मग वरचा पाण्याचा जो थर आहे 0 डिग्री होणार, म्हणजे त्याचा बर्फ होणार. पण तो बर्फ झाला तरी ती जी बर्फ किंवा तो बर्फाचं पाणी, बर्फ जो आहे तो खाली जाऊ शकत नाही. का? कारण की 4 डिग्रीवालं पाणी हे सर्वात जड असतं, 0 डिग्रीवालं बर्फ हा त्याच्यापेक्षा हलका असतो. ह्या बर्फवर त्यामुळे त्या बर्फाच्या खाली जे पाण्याचं जे टेम्परेचर ते 4 डिग्री आहे, म्हणजे काय ते गोठणार नाही. तिथे काय असणार? मासे राहू शकतात. त्यामुळे तिथे काय होते की ॲक्वॅटिक लाईफ कशी राहते? जिवंत राहते, ती गोठत नाही. मग अशा प्रकारे नेचरमध्ये हे ॲनोमलस बिहेवियर विचारतात, आणि ती गेम रिझनमध्ये विचारतात, कळतं? सो अशा प्रकारे हा होप अपार्टस तुम्हाला काय तो प्रॅक्टिकली असतो. सो त्यामुळे हा नीट वाचा, डाऊट येऊ शकतो. तर पेज नंबर तुम्ही 66वर गेला तर ते बघा, ॲक्वॅटिक लाईफ कोल्ड रिजन. तर ह्या गिव्ह रिजन विचारला जातो, आवर्जून वाचा, कळलं? गिव्ह रिजनमध्ये विचारलं. आणि बाजूचा ग्राफ दिला तोच बघा, वर जर 12 डिग्रीला दोन्ही पाणी होतं, T1 थर्मामीटर होतं, T2. तर तिथे बघा T2 जो थर्मामीटर आहे तो 32व्या किंवा 33व्या मिनिटाला 0ला गेला आहे. बघा खाली टच केला, बरोबर, म्हणजे सर्वात पहिला कोण गेला? T2. आणि जर T1 बघितला तर तो कुठेतरी 43 का 44 मिनिटावर 0ला गेला आहे, म्हणजे पहिला कोण? T2 पोचला 0 डिग्रीला, आणि नंतर T1 पोचला. पण दोघांचं पहिलं टेम्परेचर कुठल्या तरी पॉईंटला सेम झालं, 4 डिग्री. एक पॉईंट होता की वरचं पण 4 डिग्री झालं आणि खालच्या थर्मामीटरच्या. त्यानंतर स्पीड कुठला वाढला? T2चा वाढला, आणि T1 स्लोली पोचला. असा हा ग्राफ आहे. ग्राफ देतात, एक्सप्लेनेशन देतो, ग्राफ नीट समजून घ्या. आणि एक लक्षात घ्या, टेक्निकल पॉईंट आहे. एखाद वेळ असं होईल की मी इथे शिकवतो त्यावेळेस समजणार, जर डाऊट वाटला तर हा डाऊट मी क्लिअर करेन. लेक्चर चालू झालं, ऑन लेक्चर चालू होती, फिजिकल लेक्चर, तर मी वाटलं तर हा पण शक्यतो समजून घ्यायचा प्रयत्न करा की हे असं का, आणि ह्याच्यावरनं क्वेश्चन विचारला जातो. सो क्वेश्चन कसे? व्हॉट इज ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, पहिलं. त्यानंतर तो ग्राफवरनं प्रश्न, दोन्ही ग्राफ, पेज नंबर 66वर आणि तो पेज नंबर 65वर आहे ग्राफ. त्यानंतर होप अपार्टसचं असं विचारलं जातं की तुम्हाला होप अपार्टस देतो आणि त्याच्यावरनं क्वेश्चन विचारतात, किंवा गिव्ह द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ होप अपार्टस. मोठा प्रश्न, बरोबर, पण एवढा मोठा प्रश्न आता डिटेलिंग विचारत नाही, फक्त का विचार, म्हणजे तुम्हाला डायग्राम देऊन त्याच्यावर प्रश्न विचारतो, त्यामुळे डायग्राम पण नीट क्लिअर करा. आणि नंतर ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, हाऊ डज सेव्ह द लाईफ इन अ कोल्ड. बर्फाळ प्रदेशामध्ये ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर कसं काय जीवन वाचवतं किंवा जीवाला कसं उपयोग करतं, हा एक क्वेश्चन आवडतो विचारणारा, तो गिव्ह रिझन. कळलं? सो आजच्यासाठी एवढंच. उद्या आपण किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण हा धडा संपवूया, की आता धड्यातला हा मेन टॉपिक आहे, हिरो ऑफ द स्टोरी. ह्याच्यानंतर कॉन्सेप्ट आहे, डेफिनेशन आहे, आणि सोपं आहे, म्हणजे आता काही एवढं अवघड नाही त्याच्यामध्ये, बरोबर. सर्वात डिफिकल्ट पार्ट म्हणजे होप अपार्टस होता, ठीक आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरला हे कम्प्लीट करू, ठीक आहे. आणि वाचा, आणि डाऊट असेल तर विचारा.